एका बाजूला तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करता तर दुसऱ्या बाजूला आज कॅबिनेट मीटिंग सुद्धा होते. मराठा आरक्षण समितीची सुद्धा आज बैठक होणार आहे. काय वाटते आणि या सगळ्या नेत्यांना काय सांगा? नाही, आता तुम्ही किती उपसमितीच्या बैठक घेणार आहात हे बी कळायला तयार नाही राव. मी म्हणतो तुम्ही चूक केलेली त्याच्याबद्दल आधी बोला. तुम्ही जी चूक केली ना तिच्याबद्दल आधी बोला. तुम्ही चूक कबूल करा, लोकांचा रोष नक्की कमी होईल. तुम्ही चूक कबूल नाही केली तर हे मराठी तुम्हाला आता माफ करत नाही. तुम्ही पहिली चूक कबूल करा आणि मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांचे प्रमाणपत्र रद्द केलेत ते पुन्हा त्यांना द्या. त्यांचं लेकरांचं भविष्य यार, तुम्ही त्यांच्या आयुष्याशी नका खेळू यार. तुम्ही इतकं वाटोळ करण्याचा नका प्रयत्न करू. तुम्ही सत्तेत आलात म्हणजे तुम्ही मराठ्यांवरती अन्याय करायसाठी नाही आलात. इतका अन्याय करू नका. आम्हाला ना तिरस्कार यायला लागला तुमच्या सरकारचा. आधी ज्या आमच्या सरकारबद्दलच्या भावना होत्या त्या भावना राहिलेल्या नाहीत. तुमच्याबद्दलचा तिरस्कार वाढू देऊ नका लोकात. कारण प्रचंड मुस्लिम दलितात तिरस्कार वाढलेला आहे. शेतकरी वर्गात प्रचंड तिरस्कार वाढलेला आहे. मायक्रो ओबीसी मध्ये प्रचंड तिरस्कार वाढलेला आहे. मराठा समाज हा संस्कार असल्यामुळं त्याच्यावरती तो असं वागत नव्हता, या बाजूला झुकतही नव्हता. परंतु इतकं हिनवलं ना तुमच्या सरकारनं माझ्या मराठ्याला, प्रचंड हिनवलं, प्रचंड अपमानित केलं त्या बावनकुळ्यांनी. त्यांनी प्रमाणपत्र रद्द देऊन तुम्ही जे छाताडावर नाचलात ना, मराठ्याच्या नेत्याच्या नाकावर टिचून बावनकुळ्याने जी मराठ्यांचं वाटोळं केलं, मराठ्यावरती अन्याय केला ना, मराठ्याला हिनवलं ना, ही तिरस्कार मराठ्यांना आता लय प्रचंड आला. तुम्ही एखादी गोष्ट करताना दादा कमी करा. एखाद्या समाजाला अपमानित करू नका, त्याचा तिरस्कार करू नका, त्याला हिनू नका. लोक खूप प्रचंड पेट घेतात हिनवल्याच्या नंतर. त्यामुळे उपसमितीच्या बैठका तुम्ही आज घेणार, तुम्ही करणार काय? 1 वर्षापासून सांगतोय 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या. 1 महिन्याचा वेळ मला मुंबईच्या आंदोलनात मागितला होता की आम्ही 17 संस्थांचं गॅजेटियर औंध आणि पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियर लागू करतो. कोल्हापूर संस्थांसहित काय वागता, काय समितीच्या बैठका घेता. तुम्हाला साधी एक केस मागं झाली नाही. तुम्हाला बलिदान गेलेल्या कुटुंबाचा महावितरणमधला ऊर्जा विभागाचा मंत्रालयाचा JR फडणवीस साहेब काढता आला नाही. ज्या प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या एसटी महामंडळाचा JR काढला, ज्या उदय सामंत साहेबांनी त्यांच्या MIDCचा JR काढला, बलिदान गेलेल्या माझ्या कुटुंबाच्या मराठ्यांच्या लेकराचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन ते उघड्यावरती पडले आहेत. करता पुरुष घरातला गेला आहे. मुद्दाम मीडियाच्या बांधवांचा यासाठी वेळ घेतोय की सहनच व्हायना आता आहे. त्या लेकरांना बाप दिसत नाहीये. त्याचा बाप या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून बलिदान दिले, त्याने आत्महत्या केली. त्याच्या लेकरांना तुम्ही फडणवीस साहेब तुमच्याकडे खातंय ते ऊर्जाचं, तुम्ही साधा JR काढू शकत नाहीत. आणि काय नाक उचलून बोलणार आहेत मराठ्या पुढे तुम्ही? उलट नालायक ते तुमच्या बावनकुळ्यासारखे लोक मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करतायत. आणि फडणवीस तुम्हाला मराठ्यांनी सत्तेवर बसवलं तरी बिनलाजासारखं तुमच्यातलं एकही त्याला चूक झाली म्हणत नाही. किती शोकांतिक आहे. अरे माझ्या मराठ्यांच्या नेत्याने तरी स्वतःच्या जातीच्या लेकराचं तुमच्या डोळ्या देखता हे तुमच्या छाताडावर नाचा लागलेत, प्रमाणपत्र रद्द करायला लागलेत. तरीही तुम्हाला आमदार, मंत्री आणि खासदार मानायची मराठ्यांचे असल्यामुळे आम्हाला लाज वाटते राव. तुमच्यात थोडं तरी कसं रक्त उसळाना छत्रपतीचे शिवरायाचे विचार घेऊन चालता. प्रत्येक प्रचाराला नारळ फोडताना छत्रपतींच्या पुतळ्याला नारळ फोडता. छत्रपतीचे विचार घेऊन चाललो म्हणतात, बहुजनांचे विचार घेऊन चाललो म्हणतात. तुम्ही शाहू फुलेंचे, आंबेडकरांचे विचार घेऊन चालतो म्हणतात. अरे ज्या शाहूराजांनी सगळ्याला आरक्षण दिलं त्यांच्याच लेकराचे प्रमाणपत्र रद्द करायचं महापाप हे करायला लागले तरी मंत्री आमदार बोलत नाहीत मराठ्यांचे. आजच्या कॅबिनेटमध्ये या मराठा मंत्र्यांनी बोलावं असं वाटते. मग बोला नाही तिकडं मग समाट्यात जा. आम्ही तुम्हाला नीटच करणार आहेत. किती दिवस असेल जगणार आहे दादा? आम्हाला काय मर्यादा आहेत ना. 3 वर्ष झाले ते आंदोलनाला. तुम्ही 3 वर्षातही काय करत नाही येत म्हणल्याच्या नंतर आता आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यावा लागणार आहे. आणि एखाद्या वेळेस मुंबईलाच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. 100% मराठे मुंबईलाच जायचं म्हणणार आहे. मुंबईतच आंदोलन होऊ शकतं आता. पुन्हा एकदा हा सरकारला एल्गारच असेल, कारण मागच्या वेळेचं सुद्धा आंदोलन सरकारनं बघितलं होतं तुमचं.
ताकद जी दाखवली होती तुम्ही पुन्हा एकदा तर ताकद दाखवण्याची तयारीत मराठी दिसत आहेत. आता तिकडून पण येणार सुरत मार्गे हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा, गुजरात, मध्य प्रदेश, समुद्रामार्गे गोव्याकून चौकून मराठी येणार आहेत. एखाद्या वेळेस कदाचित मुंबईतच आंदोलन होण्याची शक्यता आहे, कारण मराठ्यात तीच कुजबूज आहे. आता मी कुजबूज ऐकतोय, मी विनंती करतोय जे आपण अंतर्वालीतच करूया, परंतु मीडियाला जर कधी काही गोष्टी सांगितल्या नाही तर मीडियाचा मग माझ्यावरचा विश्वास उडत. मग माझ्याने रातपोटात हे 2 दिवसापासून खलबत चालू आहे की पाटील मुंबईतच जायचं. सगळे मराठी कामं बंद करायला तयार आहेत, नोकऱ्याला रजा द्यायला तयार आहेत, व्यावसायिक कुलप लावायला तयार आहेत, त्यांच्या व्यवसायाला बंद करून यायला तयार आहेत. गरीब मराठी शेतातले कामं सोडायला लागलेत. सगळ्यांचं म्हणणं आहे मुंबईतच आंदोलन करायचं. 29 तारीख ही मुंबईचीच असणार आहे की मग ते काही सांगता येत नाही बाबा. आता 100% शक्यता आहे की मुंबईतच होऊ शकतं, कारण यांची फसवणं हे मराठ्यांच्या जिवारी लागलंय. सत्य असून सुद्धा मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायचं हे मराठ्यांच्या जिवारी लागलंय. सहनच व्हायला तयार नाही. काय सहन करू राव? मग तळपायच्या आगमस्तकाला गेली. शपथ सांगतो, मी राजकारणी नाहीये, स्वार्थी नाहीये, मला नाही सहन होत. मी गरीबाच्या कुटुंबात वाढलो, त्याच्यामुळे मला ना गरीबाचे जाणे. तुमचे उद्या काय हाल आहेत ना मला माहिती, माझे काय हाल आहेत ना हे माझ्या समाजाला माहिती. त्यामुळे ना आणखी नाही, कट्टर गरीब मराठ्यांचं रक्त आमच्या अंगात खेळतंय. माज मस्तीचं गर्व झालेलं रक्त आमच्या शरीरात नाही खेळत. त्यामुळे आम्हाला आणखी नाही, मराठ्यांची पोरगी 1% हुकली तर ती रडताना कशी रडती ते आमच्या डोळ्यापुढे येतं. मराठ्यांच्या पोराला फीस भरायला पैसे नसलं तर ते किती आईवडिलांच्या मागं लागतं की कोणाकोणतरी उसने घ्या आणि मला तिथं पैसे भरा, मी 100% पास होऊन मार्क मिळविणं नोकरीला लागल. त्यावेळेस ते कसं रडतं आणि त्याचा चेहरा कसा असतो तो आमच्या डोळ्यापुढे येतो. त्यामुळे मला नाही सहन होते. गरिबांचे लेकरं हुशार आहेत, परंतु आरक्षण नसल्यामुळे ते वायाला चाललेत. आणि नेमकं बावनकुळ्याने तेच करायला लागले, शिरसटण बावनकुळ्या. मग आता मला ते सहनच होत नाही. मी आता मरायची तयारी दाखवलेली. मी ना मला खरंच लय चीड आली. इतकं वाईट सरकार नसूनही की त्यांनी गरीब मराठ्यांवरती इतकं मोठं षड्यंत्र रचून मराठा समाजावर अन्याय करावा बावनकुळ्यासाठी. तुम्हाला एक बावनकुळ्या पाहिजे फक्त फडणवीस साहेब, मराठी नाही पाहिजे तुम्हाला. शिंदे साहेबाला ते फडणवीस या पाहिजे ते शिरसाट, मराठी नाही पाहिजे. ज्या मराठ्यांनी तुमची उंची वाढवली, अरे त्याला तुम्ही पायाखाली तुडविणार का? बाहेर गोष्टी जाऊ देऊ नका. तुम्ही चूक सुधरा. मराठ्यांच्या नेत्याला सुद्धा प्रामाणिक सांगतो, आम्हाला रात्री फोन येतात. दिवसभर मी दौऱ्यात असतो, दिवसभर आलेले फोन रात्रीच याला ही होत आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे 100% पाटील मराठ्यांचे मंत्री, आमदार, खासदार मराठ्यांचे, सत्ताधारी आणि विरोधातले